नमस्कार, मी माधुरी वैद्य. एखाद्या घरात आपण जेव्हा पाऊल टाकतो ना, तेव्हा काही वेळेला त्या घरातली सकारात्मक ऊर्जा आपल्यापर्यंत पोचते. आणि तसंच काहीसं मला आपलं घर या स्वयंसेवी संस्थेच्या दारात पाऊल टाकल्यावर झाली. संध्याकाळी साधारण 5 वाजल्यापासून ते रात्रीपर्यंत मी जे पाहिलं ते 1 महिना उलटून गेला तरीही तसंच्या तसं माझ्या डोळ्यासमोर आहे. साधारण 5 वाजता संध्याकाळी मुलं मुली एकत्र क्रिकेट खेळत होती आणि मुलीची एका बॅटिंग चालली होती. 10-12 वर्षाची असेल. धुवाधार बॅटिंग करत होती. बहुतेक मोठी होऊन चांगली क्रिकेटर होणार. चौकार षटकार मारत होती. मध्येच आपले केस सावरत धावून चोरटी रनही घेत होती. आणि हे सगळं बाजूच्या बाकांवर बसलेले काही आजी आजोबा अगदी कौतुकाने पाहत होते. काही जण एकमेकांशी गप्पा मारत होते. तेवढ्यात एका बॉलवरती आऊट झाली आणि खेळ थोड्या वेळासाठी थांबला होता. तेवढ्यात एक चुणचुणीत मुलगा माझ्यासमोर आला आणि मला म्हणाला, काकू तुम्ही जिथे बसलात ना तिथेच उभं राहाल का? तुमच्याकडे जर बॉल आला ना तर तो अडवून माझ्याकडे टाका, कारण आम्हाला एक फिल्डर कमी पडतोय. मी म्हटलं, अरे उभं राहिल्यावर बॉल माझ्या अंगावर आला आणि मी पडले तर? तो म्हणाला, तुम्ही काही घाबरू नका, मी इथे जवळच आहे, तुम्ही नाही पडणार. पण तेवढ्यात त्यांचा तो कमी असलेला फिल्डर आला आणि माझी सुटका झाली. जवळच 3 कॉर्ट्सवर अगदी पांढऱ्या स्वच्छ कापडावर पापड्या, कुरडया, पापड असे वाढत होते आणि घरातून 3 मुली डबे घेऊन ते भरण्यासाठी आल्या. त्याबरोबर खेळ मला वाटतं थांबला असल्यामुळे काही लहान मुलं जी होती ती धावत त्या मुलांकडे गेली आणि त्या मुलींना म्हणाली की आम्ही पण भरणार. आणि मग हळूच सोडवता सोडवता एखादा तुकडा जर हातात आला तर ते त्या मुलींकडे बघून पटकन तोंडातही टाकत होते आणि त्यांना कोणी अडवत नव्हतं किंवा काही ओरडून बोलतही नव्हतं. एक लहान मुलगी होती, तिचा हात सुद्धा त्या वाढवण्यापर्यंत पोचत नव्हता. मग तिने काय करावं, तिने गाणं म्हणायला सुरुवात केली. ते गाणं काहीसं असं होतं, एक होती इडली ती होती चिडली, पाय आपटेत गेली, सांबारात पडली, सांबार होतं गरम, इडली झाली नरम. माझ्या सकट सगळ्यांना ते पाहून इतकी मजा वाटली आणि त्या मुलांनी तिला परत ते गाणं म्हणायला सांगितलं आणि तिने सुद्धा न कंटाळता अगदी हावभाव करत ते गाणं म्हटलं. आणि हे सगळं पाहिल्यावर मला जाणवलं की इथे असणाऱ्या सर्वांना आपल्याला कोणीतरी बाहेरून आणून इथे सोडलेलं आहे असं अजिबात वाटत नाही आहे. हे घर त्यांना आपलं घर वाटते आणि हेच या संस्थेचं यश आहे. दिवे लागणे झाल्यावर हल्ली जे दृश्य दुर्मिळ झालेलं आहे ते सुद्धा इथे पाहायला मिळालं. अंगणात असलेल्या गणपतीच्या देवळामध्ये दिवा लावला मुलांनी, शुभंकरोती म्हटली, मनाचे श्लोक म्हटले, त्यानंतर थोडा प्राणायाम केला आणि नंतर मग आम्ही सगळेच जेवायला गेलो आतमध्ये. जेवणं झाल्यावरती शाळेतली जी मुलं होती ती मागेच त्यांच्यासाठी वसतिगृह आहे मुलामुलींसाठी वेगळं, तिथे गेली आहे आणि तिथे त्यांच्यासाठी कॉम्प्युटरची वगैरे सुद्धा व्यवस्था आहे आणि ते ऑनलाईन क्लासेस जॉईन करतात असं मला समजलं. जी लहान मुलं होती त्यातली 2 मुलं आजी आजोबांना चिकटून बसली होती आणि 3-4 मुलं जी होती ती एका तरुण मुलीच्या मोबाईलमध्ये काहीतरी पाहून जोरजोराने हसत होती, उड्या मारत होती. मला नंतर समजलं की ती मुलगी इथे काम करते आणि ते करत असताना ती लॉच्या सेकंड इयरची परीक्षेची सुद्धा तयारी करते. सकाळी चहा आणि खाणं झाल्यावरती आम्ही बाहेर पडण्यासाठी निघालो आणि तेवढ्यात संस्थापक विजय फर्णीकर तिथे आले. त्यांनी अत्यंत हसतमुखाने आमची चौकशी केली की तुमचं जेवण खाण आणि झोपण्याची व्यवस्था नीट झाली ना. आणि त्यानंतर 5च मिनटं आम्ही त्यांच्याशी बोललो.
मी जेव्हा त्यांना म्हटलं की समोर असलेलं हॉस्पिटल खूपच छान आहे, अगदी आधुनिक तंत्रज्ञान आहे त्या हॉस्पिटलमध्ये हे मला दिसतंय आणि फिरता दवाखाना बघितला मी, त्यानंतर तुमच्या 2 ॲम्ब्युलन्स बघितल्या. तुम्ही फार मोठं काम करताय. मुलं तर इतकी आनंदित आहेत. त्यामुळे तुमच्या कामासाठी तुम्हाला खरंच आमच्याकडून विनम्र अभिवादन. त्यावर त्यांनी पटकन काय म्हणावं? ते म्हणाले, "ताई असं काही नाही आहे. आमचा एकुलता एक 16 वर्षाचा मुलगा कॅन्सरने गेला आणि आम्ही दोघंही उद्ध्वस्त झालो. आणि ते दुःख एवढं मोठं होतं की ती पोकळी भरून काढण्यासाठी मुलांवर प्रेम करणं ही आमची गरज होती." ते ऐकून तर त्यांच्या मोठेपणाचा जो साक्षात्कार म्हटलं तरी चालेल आम्हाला झाला तो खरोखर म्हणजे असं क्वचितच पाहायला मिळतं. घरी आल्यावर त्यांनी मला दिलेलं आत्मचरित्र मी वाचायला घेतलं आणि माझ्या लक्षात आलं की त्यांचा बालपणीपासूनचा प्रवास किती खडतर होता आणि त्यांनी आश्रम सुरू केला तेव्हासुद्धा त्यांना किती संकटांना सामोरं जावं लागलं आणि तरीही अत्यंत प्रामाणिकपणे, अत्यंत प्रेमाने आणि पारदर्शी व्यवहार ठेवून ते जे काम करतायत त्यामुळेच लोक संस्था त्यांच्याशी जोडत गेल्या आणि म्हणूनच आज 2001 पासून ते आत्तापर्यंत तो आश्रम अगदी छानपणे चाललेला आहे. आश्रमाला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत आणि फर्णीकरांच्या पुस्तकाला सुद्धा अनेक पुरस्कार मिळाले आहेत. राज्य शासनाचा पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे. डॉक्टर प्रधान, डॉक्टर समीर परांजपे, दिलीप प्रभावळकर, वाडकर, त्याचप्रमाणे अनेक लोकांचा पाठिंबा त्यांच्या कामामुळे त्यांना मिळत गेलेला आहे. आणि म्हणूनच एक मला आपण असं म्हणू शकतो की सुखद धक्का ती संस्था बघून मिळाला. आज इथेच थांबूया, पुन्हा भेटूया. नमस्कार. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.